नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे 400 केव्ही वीज सप्लाय करणारा 110 फुटाचा टॉवर शनिवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याची घटना घडली। आळंदवाडी शिवारात गट क्रमांक 421 मधील संजय बाबूराव खाकरे व नारायण तायडे यांच्या शेतात ही घटना घडली। त्याचवेळी टॉवरच्या बाजूला अद्रक काढणीचं काम करणाऱ्या 28 मजुरांसह 600 मेंढ्या घेऊन एक मेंढपाळ होता, पण सुदैवाने टॉवर विरुद्ध दिशेला पडल्यानं अनुचित प्रकार टळलाय। रात्रीची वेळ असल्यानं आपले सहकारी सुखरूप आहेत का या भीतीने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून या टॉवरसाठी 2016 मध्ये जमीन खरेदी करून टॉवरची उभारणी करण्यात आली होती। 63 क्रमांकाचा हा टॉवर 400 केव्ही विद्युत पुरवठा करणारा असून वाळूज भुसावळ दीपनगर लिल्लो सर्किट वाहिनी घेऊन थापडी तांडा उपकेंद्रासाठी विद्युत पुरवठ्यासाठी बनवण्यात आला होता। मात्र यात विजेचा प्रवाह नसल्याने मोठा अनर्थ टळला। विशेष म्हणजे हे टॉवर जमिनीतून निखळून न पडता 2 फूट वरतून बाजूला झाला आहे। मजबूत पद्धतीने बांधणी केलेला टॉवर कोसळला कसा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या टॉवरला लागून नव्याने घेतलेले करवत पान व वायर बांधलेली दोरी आढळून आल्याने शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे। टॉवर पडल्याची घटना सकाळी गाव परिसरात समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। टॉवर पडल्याने संपूर्ण परिसरात केबल पडला आहे। या केबलाची साईज 8 mm एवढी आहे। या घटनेत माझ्या शेतात असलेल्या झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी। लवकरात लवकर या टॉवरचे साहित्य काढून नवीन टॉवर बसवण्यात यावं, जेणेकरून मला शेतीचे कामे करताना अडचण येणार नाही, असं संजय खाकरे या शेतकऱ्यांनी सांगितलंय। पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील खंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।